दबंग महिला प्रांताधिकारी आणि वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारला असून अवैधपणे वाळू वाहतूक करणारा टिपर 4 ब्रास वाळूसह 20,28,000चा मुद्देमाल जप्त करून 3 जणांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं खळबळ उडाली असून वाहने आडवी लावून कारवाई रोखण्याचा प्रयत्न व धक्काबुक्की करण्यासह 3 वाळू तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या। ही कारवाई 23 जानेवारी रोजी रात्री 12:30 ते 1:45च्या सुमारास घडली। सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर वरवडे गावात करण्यात आले। राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभुर्णीत एका खासगी कार्यक्रमात वाळू तस्करीवरून खास शैलीत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाहून टिप्पणी केली होती। यामुळे प्रशासन वाळू तस्करांवर काय कारवाई होणार याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं होतं। कुर्डवाडी येथील प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली तलाठी व इतर कर्मचारी यांचं पथक कारवाई करण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावरून येत असतानाच एक टिपर जात असल्याचं पाहून संशयावरून त्यास थांबवलं असता त्यामध्ये विनापरवाना उत्खनन करून आणलेली वाळू मिळून आली। त्यांच्याकडे वाळूचं कोणतेही कागदपत्र नसल्यानं टिपर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय। पथक टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडे येत होतं त्यावेळी प्रांताधिकारी यांच्या शासकीय वाहनास फॉर्च्युनर व अल्कायझर या गाड्या आडव्या लावून त्यांना रोखण्याचा व कारवाईचा अडथळा आणण्याचा दोघांनी प्रयत्न केला। तसेच प्रांताधिकारी यांना अण्णा पाटील यांना हाताने धक्काबुक्की केली आहे। याबाबत अण्णा पाटील राहणार शिराळ टेंभुर्णी तालुका माळा, आप्पा पराडे राहणार बाबुळगाव तालुका माळशिरस व टिपर चालक गणेश काशीद राहणार परतेवाडी तालुका माळा जिल्हा सोलापूर या 3 जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटकही करण्यात आली। याबाबत तलाठी प्रवीण बोटे वय वर्ष 34 राहणार कुर्डवाडी यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास अजित मोरे करीत आहे।